वजन आहे एक 7.5 ग्रॅम पर्यंत आहे। आता हे वजन आहे 8 ग्रॅमचं आहे, ह्याला 19% मजुरी राहते। कलकत्ती पेंडंट सेटला वजन आहे 7.5 ग्रॅम पर्यंत वजन आहे। तसंच अमेरिकन डायमंडच्या पण डिझाईन्स येतात एडी स्टोन मध्ये। पण जेव्हा पेंडंट बघितले मोठे मोठे ह्या मोठ्या मोठ्या वाट्या पण आपण गोकाक कमी आणि वजन ह्याचं खूप कमी त्या मनाने हे किती आहे त्याप्रमाणे ही वाटीची खासियत तशी आहे। ओके 8-9 ग्रॅम पासून पुढे येतात। ओके हा एम्बस पेंडंट ज्याला ह्याचं हँगिंग। नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण आज PNG ज्वेलर्समध्ये पुन्हा एकदा आलो आहोत आणि ही शाखा आहे पुणे येथील लक्ष्मी रोड येथे। आपल्याला पूर्ण ॲड्रेस स्क्रीनवरती दिसत असेल। तर आपण याआधी लॉंग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र, इयररिंग्स याचं कलेक्शन पाहिलेलं आहे। तर आज आपण पुन्हा गाडगीळ ज्वेलर्समध्ये पेंडंटचे वेगवेगळे डिझाईन पाहणार आहोत। त्यांचं कलेक्शन नवीन आलेलं आहे, ते आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर आज आपण अमेरिकन डायमंड यूज करून पेंडंट बनवलेले आहेत ते पाहणार आहोत। तसंच गोल्ड पेंडंट सुद्धा पाहणार आहोत विथ इयररिंग्स वगैरे। तसंच अमेरिकन डायमंडच्या पण डिझाईन्स येतात एडी स्टोन मध्ये। ओके जी सेटिंग असते ही बंद सेटिंग असते खड्याची। ही सेटिंग इतकी व्यवस्थित असते की याच्यातले खडे पडू शकत नाही कधी। डेली यूज साठी हे पेंडंट छान दिसतात ब्लॅक मण्यांच्या सरीसाठी। आणि हे किती ग्रॅम पासून? 2-2.5 ग्रॅम पासून पुढे होतात चालेल। ओके ह्या तुम्ही वाटीमणी पण वेअर करू शकता, कोणाकोणाला आवडते वाटीमणी किंवा अशा प्रकारचे पेंडंट की जे डायमंड कडे जातात तसे। हे दोन्ही घातल्यानंतर त्याचा रूप छान दिसतो। याच्यामध्ये पण तुम्ही डायमंड कमी हवे असतील, गोल्ड जास्त, तसं दोन्ही प्रकारे पण तुम्ही असं पेंडंट वापरू शकता। सुंदर आहे, किती डिझाईन सुंदर आहे बघायची। लहान मंगळसूत्रासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकारचे आहेत अगदी। आणि असे पेंडंट पण आपण चेंज करून घेऊ शकतो ना। हा कसा हा समोरून वेगळा डिझाईन आहे, मागे हे 2-in-1 डिझाईन आहे याच्यामध्ये। ओके, दोन्ही साइडनी पेंडंटला डिझाईन आहे, म्हणजे त्याला उलट सुलट आपण असं वापरू शकतो। ब्लॅक साडीवरती किंवा ब्लॅक ड्रेस वरती तुम्ही असं घालू शकतो, 2-in-1 असं मॅचिंग असं। किंवा तुम्ही साधं घालायचं म्हणल्यानंतर सुद्धा हा एक सिंगल खडा असा दिसतो घातल्यानंतर। हे किती ग्रॅमचं आहे? 2.5 ग्रॅम। बघा, तुम्हाला हे 2.5 ग्रॅम मध्ये 2-in-1 असं पेंडंट मिळतंय। खूप छान आहेत बघा डिझाईन। आपण हे वेगळे बघितलं तसे हे आपण जेव्हा पेंडंट बघितले मोठे मोठे ह्या मोठ्या मोठ्या वाट्या पण आपण गोकाक मध्ये तयार केलेल्या आहेत की ज्यांना कोणाला पेंडंट आवडत नाही त्यांना अशा वाट्या डिझायनर वाट्या आपण देऊ शकतो याच्यामध्ये। ही एक रजवाडी वाटी आहे की समजा पेंडंट नाही आवडत आपण अशी वाटी किंवा ब्लॅक मण्यांच्या सरीला आपण हे वापरू शकतो जास्त करून की ते त्याचा लुक छान दिसतो। बघा, तुम्ही बघू शकता लॉंग मंगळसूत्रांसाठी ह्या वाट्या आहेत डिझायनर मध्ये। खूप अशा डिझाईन खूप सुंदर आहे त्याच्या। आपण लॉंग मंगळसूत्रांचं जे कलेक्शन पाहिलेलं आहे तर त्याच्यावरती हे सूट होणार आहे सगळं। कमी स्टोन कमी पण मिळतील कमी आणि वजन ह्याचं खूप कमी त्या मनाने। हे किती ग्रॅम? 15 ते 20 ग्रॅमच्या पुढे ह्या वाट्या चालू होतात साधारण। याला शेप वेगवेगळे दिलेले आहेत, सगळेच गोल शेप वापरत नाही हल्ली। हो, थोडंसं डिफरंट ड्रॉप शेप असे वेगवेगळे शेप मध्ये ह्या वाट्या तयार आहेत आपल्याकडे। ही एक वेगळी प्रकारे रजवाडी मध्येच आहे। त्याला मोती, हा जो मोती हा खाका मोती आहे ऍक्च्युली। तर त्या मोत्यासाठी ही वाटी जरा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे ही वाटीची खासियत तशी आहे। ओके, मोती पण खराब वगैरे काही होत नाही, मोत्याच्या शरीर लावलं तर आणखीन छान दिसेल। खूपच सुंदर आहे डिझाईन। बघा, खूप छान छान व्हरायटी आलेली आहे। हे जरा वेगळं आहे ना। हे मीनावर्कची वाटी म्हणे ऍक्च्युली। ओके, आपण हे पट्टी मंगळसूत्र जे वापरतो त्याला आपण शक्यतो लावतो। असे कानातले पण मॅचिंग मिळू शकतात ना आपल्याला। ह्याला मॅचिंग कानातले किंवा झुमके पण ह्याला मॅचिंग मिळतात ऍक्च्युली। खूप सुंदर असं हे कलकत्ती काम आहे सगळं। ओके, कलकत्ती काम आहे। ओके, खूप सुंदर सुंदर असे डिझाईन आहेत पेंडंटच्या। बघा, तुम्ही डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी असं पण आहेत। तसंच तुम्ही लॉंग मंगळसूत्रांवरती वाट्या, गोल्ड पेंडंट पण बघताय। कलकत्ती पेंडंट आहेत हे सगळे।
वाव. हे साधारण 8-9 ग्रॅम पासून पुढे येतात. ओके. हे फॅन्सी मंगळसूत्राला कशा याच्यामध्ये आपण हे शक्यतो वापरतो. ज्यांना कोणाला वाटी नसणार तर आपण ह्याला पेंडंटसाठी हे सुचवू शकतो. याच्यामध्ये सुद्धा जे मीनावर्कचं पण पेंडंट येतात शक्यतो. जी मगाशी मीनावर्कची वाटी बघितली तसं मीनावर्कचं पेंडंट आहे ऍक्च्युली. हे किती ग्रॅमचं आहे? 8 ग्रॅम मध्ये. वाव, पण खूप सुंदर आहे बघा. आता ही जी वाटी आहे ही साधारण मगाशी आपण जी बघितली ती मीनावर्कची होती. ही विदाऊट मीनावर्क. हा सुद्धा प्रकार खूप छान दिसतो विदाऊट मीनावर्क. खूप सुंदर आहे. हा जो आहे हा एम्बॉस पेंडंट ज्याला ह्याचं हँगिंग येतं की जेणेकरून ते पेंडंट आणखी मोठं दिसेल. हो. आणि खास करून ह्याचं जे आहे ह्याचं वजन कमी असतं त्या मानाने. 8-9 ग्रॅम पासून हे पेंडंट चालू होतात. ओके. पण दिसताना ह्याचा आकार मोठा दिसतो. आता याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला आपण पहिलं असं लडखाई लावायचं, पण आता नवीन प्रकारामध्ये आपण असं सुद्धा लोकांना आवडायला लागलं. ओके. वेगळं थोडंसं आकार वेगळा, पण खाली घुंगरू नाही काही नाही. हे पण आवडतात. लुक तसाच सेम. लुक वाईज दोन्ही लुक वाईज हे छान वाव. याच्यामध्ये लहान लहान पेंडंट पण येतात. ओके. एम्बॉस मध्ये लहानात लहान पेंडंट पण ह्याच्यामध्ये येतात. छोटे साईज. 4 ते 5 ग्रॅम पासून चालू होतात. ओके. खूप सुंदर आहे बघा. याच्यामध्ये जी कलाकुसर आहे ती खूप सुबक आहे केलेली. पेंडंट सेट आहेत. चेन मध्ये आपल्याला पेंडंट घालता येतं. कस्टमर कधी मध्ये लाईट वेट मध्ये मागतात. हे व्हर्टिकल मध्ये येतात. असे टॉप्स व्हर्टिकल राहतात आणि हे लटकन राहतं. असं एखादं गिफ्ट वगैरे काही कस्टमरला द्यायचं असतं, वारसीसाठी किंवा असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं त्याच्यासाठी असतं. हे मिनिमम 3 ग्रॅम पर्यंत येतात. हे टॉप्स राहतात आणि हे पेंडंट राहतात. त्याला मजुरी आहे 16.5%. असे यामध्ये खूप डिझाईन्स येतात. फॅन्सी पेंडंट पण येतात तुम्हाला. आता हे कास्टिंग पेंडंट राहतं. कास्टिंगला वजन राहतं. हे राऊंड मध्ये राहतं. आता त्याचं वजन आहे 7 ग्रॅम 6-7 ग्रॅम पर्यंत वजन राहतं. आता फॅन्सी पेंडंट पण येतात. हे फॅन्सी पेंडंट मध्ये येतं. फॅन्सी पेंडंट मध्ये कसं असतं, एक पत्रा असतो त्याच्यावरती फिनिशिंग केलं जातं. तासकाम वगैरे केलं जातं त्याच्यावरती. काळी पोत घेतात त्यांना एडी स्टोन मध्ये पेंडंट हवं असतं. एडी स्टोन मध्ये पेंडंट आहे. त्याच्यावरती मॅचिंग कानातले पण तुम्हाला मिळतात. आणि हे असतात हे 22 कॅरेट मध्ये येतात तुम्हाला. आता याला मजुरी राहते मिनिमम 19% राहते. स्टोनचं वजन वेगळं राहतं, सोन्याचं वजन वेगळं असतं त्याच्यामध्ये. मग हे पिच केलं जातं. किती ग्रॅम आहे? याचं वजन आहे 7.5 ग्रॅम पर्यंत आहे. फॅन्सी मध्ये येतात कारण हे पत्र असतं. पत्र्यावरती डिझाईन वर्क केलं जातं. आता हे वजन आहे 8 ग्रॅमचं आहे. ह्याला 19% मजुरी राहते. कस्टमर म्हणतं असं वेगळं काहीतरी दाखवा की कलकत्ती डिझाईन नको आपल्याला, की फॅन्सी पाहिजे, दिसायला मोठं दिसतं, वजन कमी राहतं. आता हे कानातले आहे. मिनिमम वजन त्याचं कमी राहतं. 1-2 ग्रॅम 2.5 ग्रॅमचे कानातले असतील. 2.5-3 ग्रॅम. आता हे पेंडंट आहे. 8 ग्रॅमची वस्तू. त्याच्यामध्ये राहतं हे कलकत्ती डिझाईन वर राहतं. दिसायला दिसतात छोटे पण त्याला वजन राहतं. कारण मोतीचूर मध्ये एकदम टिकले असतात. त्याचे छोटे छोटे असतात. कलकत्ती पेंडंट सेटला वजन आहे 7-7.5 ग्रॅम पर्यंत वजन आहे. या वजनात ते येतात. कधी म्हणतो आम्हाला फॅन्सी मध्ये पाहिजे, एकदम दिसायला नाजूक पाहिजे पण दिसायला चांगले. आता ह्याच्यामध्ये कसं असतं स्टोन मध्ये यूज केलं जातं. हे 3.5 ग्रॅम मध्ये आहे. 3.5 ग्रॅम लाईट वेट मध्ये येतात. त्याच्यामध्ये मग असं डॉल्फिन वगैरे कस्टमर मागतं, डॉल्फिन वगैरे असलेले. आता ह्याचा सेट आहे कास्टिंग मध्ये येतो. हे 3.25 ग्रॅम पर्यंत येतं. ओके. असं 3.25 ग्रॅम पर्यंत. तर आज आपण PNG ज्वेलर्समध्ये खूप छान छान असे पेंडंटचं डिझाईन पाहिलं आहे. गोल्डमध्ये पाहिलं आहे, अमेरिकन डायमंडमध्ये पाहिलं असेल, कलकत्ती, असे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. खूप सुंदर आहेत. आता तुम्ही इथे बघताय ते सेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला इयरिंग्स आणि पेंडंट असं कमी वजनापासून जास्त वजनापर्यंत मिळणार आहेत. तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.